ऐन हिवाळ्यामध्ये मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। शेतकऱ्यांना आता आस आहे ती सरकारच्या नुकसान भरपाईची। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता। त्यातच या अवकाळी पावसानं मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलंय। खरीप हंगामातही झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। यानंतर शेतकऱ्यांना आशा होती ती रब्बी हंगामातील उत्पादनाची, पण आता झालेला अवकाळी पाऊस आणि थंडी कमी झाल्यानं पिकांना मोठा फटका बसलाय। अवकाळी पावसामुळे मका पिकाची फार नुकसान झाली। मका पीक उघडी होती ती पुरी ओली झाली। त्याच्यानंतर कपाशी, त्याच्यानंतर जो तूर होती, तुरीची फार नुकसान झालं। तुरीचे झाड की खाली पडले, तूर भिजलेली, फार मोठी नुकसान झाली। यासाठी सिल्लोड तालुक्यातील कृषी विभागातर्फे शासनाने काहीतरी मदत द्यावी शेतकऱ्यांना। एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही, तर दुसरीकडे उत्पादनातही मोठी घट झालीय। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पिकांच्या लागवडीत झालेली घट पाहता शेतकऱ्यांना लागवड केलेल्या पिकांमधून उत्पन्न मिळेल अशी आशा होती, पण ऐन हिवाळ्यात कोसळलेल्या पावसामुळे या आशेवर पाणी फिरलंय। निवडणुकीच्या पूर्वीपासून लाडक्या बहिणींसाठी सरकारनं खात्यावर पैसे टाकायला सुरुवात केली, मात्र लाडक्या शेतकरी बांधवांचं सोन्यासारखं पीक या पावसानं डोळ्यात देखत उद्ध्वस्त झालं। आता प्रशासनानं लवकरात लवकर नुकसानीची नोंद घेऊन नुकसान भरपाई द्यावी, हीच मागणी शेतकरी राजा सरकारकडे करतोय। अनिल साबळेसह सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।